प्रत्येक मुलगी तिच्या लग्नासाठी खूप उत्सुक असते आणि त्याहीपेक्षा जास्त तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी असते. त्या रात्रीसाठी तिने खूप स्वप्न रंगवून ठेवलेली असतात. असंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं. माझं लग्न होऊन 3 दिवस झाले, पण माझा नवरा माझ्या खोलीत न झोपता माझ्या नंदेच्या खोलीत झोपायचा. मी विचारलं तर सांगायचा की माझ्या बहिणीला एक आजार आहे. रात्र होताच तिला झटके येतात आणि ती स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. एके रात्री मी अचानक माझ्या नंदेच्या खोलीत गेली तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिथे माझी नणंद. आज माझं लग्न होतं आणि प्रत्येक मुलीप्रमाणे माझ्याही मनात हजारो इच्छा होत्या आणि माझी इच्छा होती की माझा नवरा खूप सुंदर आणि प्रेमळ असावा, आदर करणारा असावा. जेव्हा पार्लरमध्ये वधूच्या रूपात मी तयार झाली आणि स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा मी स्वतःलाच ओळखू शकले नाही. मी मनापासून देवाकडे प्रार्थना केली होती की माझ्या पतीने मला पसंत करावे आणि आयुष्यभर माझ्याशी आदर आणि प्रेमाने वागावे. पार्लरवालीने जेव्हा मला तयार केले तेव्हा ती म्हणाली की आज तर तू खूपच सुंदर दिसत आहेस. तुझा नवरा तुला पाहता क्षणी तुझ्या प्रेमात पडेल आणि तुझा दिवाना होईल. हे ऐकून मी लाजली. मी पार्लरमधून माझ्या बहिणीसोबत मॅरेज हॉलमध्ये जात होती. रस्त्यात सिग्नलवर गाडी उभी असताना आमच्या शेजारच्या गाडीत एक मुलगा आणि एक मुलगी बसली होती. त्यांना पाहून मी हैराण झाली, कारण ती मुलगी माझी नणंद होती. तिला या क्षणी मॅरेज हॉलमध्ये असायला हवं होतं, पण मग ती इथे आणि तेही एका मुलासोबत काय करते? माझ्या आईने मला फोन करून सांगितलं होतं की वरात आली आहे आणि इथे माझी नणंद जीन्स आणि टी शर्ट घालून आरामात बसली होती. तिच्याकडे पाहून वाटत होतं की तिचा लग्नात येण्याचा काही विचार दिसत नाही. मी आश्चर्यचकित होऊन त्या गाडीकडे पाहत होती. तेवढ्यात गाडी निघाली. मला असं वाटलं की तिनेही कदाचित मला पाहिलं असावं, म्हणूनच तिची गाडी दुसऱ्या बाजूने टर्न मारून निघून गेली. मी खूप काळजीत पडली होती. मी माझ्या विचारात मॅरेज हॉलमध्ये पोहोचली. वरातही पोहोचली होती. पूर्ण हॉल भरलेला होता. लग्नाच्या विधी सुरू झाल्या होत्या. पूर्ण वेळ मी माझ्या नंदेला शोधत होती, पण ती मला कुठेही दिसत नव्हती. म्हणजे याचा अर्थ मी सिग्नलवर ज्या मुलीला पाहिलं ती माझी नणंद होती. लग्न झाल्यावर मी माझ्या नवऱ्याला सांगितले की तुमच्या बहिणीला बोलवा, ती अभिनंदन देण्यासाठीही आली नाही. तो म्हणाला, असेल इथेच कुठे, थांब, मी तिला बोलावून घेऊन येतो. मला विश्वास होता की ती हॉलमध्ये नसेल, पण पुढच्या क्षणी मला धक्काच बसला जेव्हा मी माझ्या नंदेला माझ्या नवऱ्यासोबत येताना पाहिले. त्यावेळेस ती कोणीतरी दुसरीच मुलगी दिसत होती. तिने सुंदर लेहंगा घातलेला होता, सोबतच मॅचिंग बांगड्यासुद्धा होत्या आणि सुंदर मेकअपही केलेला होता. मला कळत नव्हतं की त्या गाडीत नेमकं कोण होतं, पण माझ्या मनात शंका होतीच. पण तिच्यासोबत वाद घालायची ही योग्य वेळ नव्हती, म्हणून मीही शांतपणे हसत तिला भेटली. पण माझ्या मनात शंका निर्माण झाली होती. जेव्हा माझी पाठवणी झाली तेव्हा माझी नणंद तिच्या भावाला म्हणाली की तुम्ही वहिनीसोबत या गाडीत चला, मी दुसऱ्या कारमध्ये येते. असे बोलताच माझ्या नवऱ्याने तिचा हात धरला आणि तिला गाडीत बसवली आणि तिला म्हणाला की तुला चांगलं माहीत आहे की मी तुला 1 मिनिटही माझ्या नजरेआड जाऊ देत नाही. जर तू कुठे गेलीस तरी मला तुझी काळजी वाटते. माझी नणंद हसतच गाडीच्या आत येऊन बसली. मी त्या दोघांचे इशारे समजण्याचा प्रयत्न करत होती की दोघांमध्ये नक्की काय बोलणं चालू आहे, पण मी असफल राहिले. गाडी घराबाहेर थांबली आणि माझी नणंद स्वतः मला माझ्या खोलीत सोडायला आली. मला बेडवर बसवून म्हणाली, भावाला आज रात्री बाहेर पडू देऊ नकोस, नाहीतर खूप पस्तावशील. तिच्या विचित्र बोलण्यावर मी हैराण झाली, पण मी काहीच न बोलता गप्प राहिली. मी विचार करत होती की लग्नाच्या पहिल्या रात्री कोणता नवरा त्याच्या बायकोला सोडून बाहेर जाईल. ती मला विचित्र नजरेने पाहत निघून गेली. थोड्याच वेळात माझा नवरा खोलीत आला, पण तो घाईत दिसत होता. त्याने कपाटातून एक डबी काढून माझ्या हातात दिली आणि म्हणाला की यात तुझं गिफ्ट आहे. मी आता जातो आणि सकाळी येतो.
असे बोलून तो तिथून निघून गेला आणि मी शॉकमध्ये जागेवर बसूनच होती. हे सगळं इतकं पटकन घडलं की मला बोलण्याचा चान्सही मिळाला नाही. मला अचानक माझ्या नंदेचे बोलणे आठवले. तिने सांगितले होते की आजची रात्र तुझ्या नवऱ्याला बाहेर कुठे जाऊ देऊ नकोस. म्हणजे याचा अर्थ तिला माहीत होतं की आज रात्री तो माझ्याजवळ थांबणार नव्हता, तो कुठे बाहेर जाणार होता. हे सर्व प्रश्न माझ्या डोक्यात येत होते आणि हे सगळे प्रश्न माझ्या मनात शंका निर्माण करत होते. माझ्यासोबत काही चुकीचं तर होणार नाही ना? मी अजून या कुटुंबाला नीट ओळखतही नव्हते. मी माझ्या नंदेला फक्त 2-3 वेळा भेटली होती आणि मी तिला अजूनही समजू शकले नाही. तर दुसरीकडे अनिकेत होता, ज्याला या क्षणी माझ्या जवळ असायला हवं होतं. माझ्यासोबत प्रेमाने 4 गोष्टी बोलला असता, पण तो मला सोडून कुठे निघून गेला होता माहीत नाही. हे स्थळ माझ्या एका मावशीने जोडले होते. माझ्या आईची इच्छा होती की माझं लग्न अशा ठिकाणी व्हायला हवं जिथे सासू सासऱ्यांचं टेन्शन नको पाहिजे. माझ्यासाठी बरीच स्थळं सांगून आली, पण माझ्या आईने त्यांना स्पष्ट सांगून नकार दिला की मी माझ्या मुलीचे लग्न अशा ठिकाणी करू इच्छिते जिथे मुलगा एकटाच असेल आणि तिथे माझी मुलगी राणीसारखी राहील. माझी आई स्वतः जॉईंट फॅमिलीमध्ये 20 वर्ष राहिली आहे आणि तिथे नेहमीच भांडणं व्हायची. माझी आजी आत्या आईसोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडायची. सतत पाहुणे आणि पाहुणचार करून माझी आई आता दमली होती. एक दिवस आईने वडिलांना सांगून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले, तेही जॉईंट फॅमिलीमध्येच. तर तिकडेही तिला शारीरिक व मानसिक त्रास होऊ लागला. म्हणूनच आईने माझे लग्न अशा ठिकाणी करायचे ठरवले जिथे मुलगा एकटा असेल. पण वडिलांना एकटा राहणाऱ्या मुलावर विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांचा नकार होता. आई वडिलांच्या मोठ्या बहीण भावाच्या छत्रछायेखाली वाढलेल्या मुलांवर संस्कार असतात आणि एकटी राहणारी मुलांना संगत खराब मिळते, म्हणून ते बिघडतात. त्यामुळे अशा अनोळखी मुलासोबत आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायचं नाही. पण ते आईला मान्य नव्हतं. तिने माझ्यासाठी जे ठरवलं होतं ते तिला पूर्ण करायचं होतं. खूप मुश्किलीने तिला हे स्थळ मिळालं होतं. मुलाची फक्त एक बहीण होती. घरदार, पैसा सगळं चांगलं होतं. आईला हे स्थळ खूप आवडलं. म्हणूनच ती माझ्या नातेवाईकाला म्हणाली, काहीही झालं तरी माझ्या मुलीचं लग्न तिथेच करायचं आहे. हे स्थळ माझ्या नशिबी होतोय. म्हणूनच हे लग्न झालं. मी माझ्या आईला सांगितलं होतं की ती लोक आपल्यासाठी अनोळखी आहेत, त्यामुळे तू त्यांची चांगली माहिती काढून घे. पण आई म्हणाली की मला सर्व काही माहीत आहे. मुलगा खूप छान आहे. आता मला काळजी वाटू लागली होती की लग्नाच्या पहिल्या रात्री अनिकेत मला असं सोडून कुठे निघून गेला होता. असे तेव्हाच घडते जेव्हा दुसरी व्यक्ती काही चुकीच्या कामात गुंतलेली असते, म्हणजेच पतीचे दुसऱ्या स्त्रीशी प्रेमसंबंध असतात. माझ्या पतीची वाट पाहत मी संपूर्ण रात्र संकटात घालवली, पण तो खोलीत आला नाही. सकाळ झाली पण तो खोलीत आला नाही. मला वाटलं की मी जाऊन माझ्या नंदेला विचारते की तिचा भाऊ कुठे आहे. हे तिला नक्कीच माहीत असावं. मी माझ्या नंदेच्या खोलीचा दरवाजा ठोठावला आणि जेव्हा तिच्या खोलीचा दरवाजा माझ्या पतीने उघडला, हे पाहून माझा चेहरा फिकाच पडला. मला तर धक्काच बसला. तो त्याच्या बहिणीच्या खोलीत काय करत होता? माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदलले होते. मी काहीच न बोलता रागाने माझ्या खोलीत निघून गेली. त्यावेळी तो बहिणीच्या खोलीत का आहे याचा मला खूप राग येत होता. मला माझ्या मनात चुकीचा विचार आणायचा नव्हता, पण परिस्थिती मनात शंका निर्माण करत होती. अनिकेत माझ्या मागे आला आणि म्हणू लागला, माझी बहीण मानसिक रुग्ण आहे. तिला रात्रीच्या वेळेस झटके येतात आणि ती अनेकदा स्वतःला इजा करून घेते. त्यामुळे मला रात्री तिच्यासोबत राहावं लागलं, जेणेकरून तिने स्वतःला नुकसान करून घेऊ नये. जेव्हा अनिकेतने मला हे सांगितले तेव्हा मला माझीच लाज वाटली की तो इतका चांगला आणि काळजी घेणारा माणूस आहे आणि मी त्याच्यावर संशय घेत होती. काही वेळाने त्याची बहीणही उठून गेली. माझी नणंद संपूर्ण दिवस माझ्यासोबत असायची. लग्नाला अजून काही दिवसच झाले होते, त्यामुळे अजूनही पाहुणे घरात होते.
माझी नणंद संपूर्ण वेळ माझ्यासोबतच राहिली आणि पाहुण्यांशी गप्पाही मारत होती. तिला पाहून मी विचारात पडले की ही मानसिक रुग्ण कशी असू शकते. त्यानंतर दुसऱ्या रात्रीही अनिकेत त्याच्या बहिणीच्या खोलीत झोपायला जात असल्याचं सांगून खोलीबाहेर निघून गेला. मी विचार करत होते की जर त्याला त्याच्या बहिणीचीच काळजी घ्यायची होती तर त्याने माझ्याशी लग्न का केलं असेल. शेवटी असं आणखीन किती दिवस चालणार आहे? किती दिवस तो रोज रात्री त्याच्या बहिणीच्या खोलीत जाऊन झोपणार? मी तर 2 दिवसांची नववधू होती. माझ्याही काही इच्छा अपेक्षा होत्या, पण अनिकेतला माझ्या इच्छांची अजिबात पर्वा नव्हती. म्हणूनच तर तो त्याच्या बहिणीच्या खोलीत जाऊन झोपायचा. आज 3रा दिवस होता आणि मी या सगळ्यांना पूर्णपणे कंटाळली होती. 4थ्या रात्री जेव्हा अनिकेत त्याच्या बहिणीच्या खोलीत गेला तेव्हा मला त्याचा खूप राग आला. त्या रात्री मला झोप येत नव्हती. रात्री 12 वाजता मी त्यांच्या बेडरूमचा दरवाजा ठोठावला, पण कदाचित दोघंही झोपी गेले होते म्हणून त्यांनी दार उघडले नाही. मला आता जास्तच राग येत होता. हे सगळं काय होतं? तो दरवाजा का उघडत नव्हता? बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर मी पुन्हा माझ्या खोलीत आली. सकाळी अनिकेत रूममध्ये आल्यावर मी त्याच्या अंगावर जोरात ओरडली आणि विचारलं की काल रात्री तू दरवाजा का उघडला नाहीस? तेव्हा त्याने मला धीर दिला आणि सांगितले की मी गाढ झोपेत होतो, त्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही. मी अनिकेतला म्हणाली की तू तुझ्या बहिणीच्या खोलीत झोपला होतास तर दरवाजा का लावलेला होता? दार उघडं ठेवायला काय हरकत आहे? माझ्या प्रश्नाने तो हैराण झाला आणि पूर्णपणे घाबरला होता. तो म्हणाला, मी तुला सांगितलं होतं की ती एक मानसिक आजारी आहे आणि तिला झटकेही येतात, त्यामुळे तिची सुरक्षितता लक्षात घेऊन मी खोलीला आतून लॉक लावतो. पण मला कोणत्याही परिस्थितीत अनिकेतला सोडायचं नव्हतं. मी म्हणाली, तुला जर तिची इतकीच काळजी वाटते तर मी तुझ्या बहिणीकडे जाऊन झोपते. मी तिची व्यवस्थित काळजीही घेईन. तू तुझ्या खोलीत राहा. हे बोलताच अनिकेतचे डोळेच विस्फारले. आता त्याच्याकडे बोलायला काहीच उरलं नव्हतं. मग अचानक तो म्हणाला, माझी बहीण बरी होईपर्यंत मी कुणालाही तिच्याजवळ जाऊ देऊ शकत नाही. मी रडायला लागली, पण त्याने मला शांत केले नाही आणि तो तिथून निघून गेला. काही वेळाने ती माझ्या रूममध्ये आली आणि मला गप्प करू लागली आणि म्हणाली, मी रात्री भावाला सांगितलं होतं की वहिनी दार ठोठावत आहे, दरवाजा उघड. पण भावाने नकार दिला. ती घाबरलेली दिसत होती. मी विचारले, तुला रात्री झटके येतात म्हणून तर तुझा भाऊ तुझ्या खोलीत झोपतो का? माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसू लागले. तिला मला काहीतरी सांगायचं होतं, पण ती काहीच बोलली नाही आणि रडतच खोलीतून बाहेर निघून गेली. तिची ही वृत्ती मला अजिबात समजली नाही. यामागे नेमकं काय रहस्य होतं? आज माझा नवरा घरीच होता, पण घरी राहूनसुद्धा तो माझ्याजवळ न थांबता न बसता त्याच्या बहिणीच्या मागे मागेच तिचा बॉडीगार्ड असल्यासारखं फिरत होता. एवढंच काय, तर माझ्या एका मैत्रिणीने मला आणि अनिकेतला पार्टीला बोलावलं. तेव्हाही अनिकेत मला एकटीला जायला सांगत होता आणि म्हणाला, जर माझं जाणं इतकं महत्त्वाचं असेल तर माझी बहीणही सोबत जाईल. मला खूप आश्चर्य वाटले, पण मला वाटलं की ठीक आहे. त्याने त्याच्या बहिणीलाही सोबत घेतली. पण माझी नणंद जायला तयार नव्हती. तिनेही मला इशारा करून सांगितली की मला तुमच्यासोबत यायचं नाही, तुम्ही भावाला सोबत घेऊन जा. मी अनिकेतला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने नकार दिला आणि तिला सोबतच पार्टीला नेलं. माझी नणंद माझ्या नवऱ्याला खूप घाबरते हे मला समजले होते आणि अनिकेतही माझ्या नणंदसोबत खूप सक्तीने वागायचा हेही माझ्या लक्षात आले होते. कारण तिच्याकडे स्वतःचा मोबाईल फोनही नव्हता आणि तिला घराबाहेर पडण्याची परवानगीही नव्हती. संपूर्ण रात्रंदिवस माझा नवरा त्याच्या बहिणीच्या मागे पुढे करत राहायचा. मला तर घरी आणून जणू काही तो मला विसरलाच होता. एक दिवस मी अनिकेतला म्हणाली की तुझ्या बहिणीला झटके येतात तर आपण तिला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. त्यावर अनिकेत म्हणाला की तुला तिची काळजी करण्याची गरज नाही, मी तिला त्यावर औषध देत आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत. एके दिवशी ते दोघं बहीण भाऊ कुठेतरी बाहेर गेले होते. तेव्हा माझ्या मनात अचानक माझ्या नंदेची खोली चेक करण्याचा विचार आला आणि मी तिच्या खोलीत गेली.
तेव्हा मला तिथे तिची एकही गोळी सापडली नाही की कोणतं औषध सापडलं नाही. मग अनिकेत माझ्याशी असं खोटं का बोलत होता की तिच्यावर उपचार सुरू आहेत म्हणून? आणि जर तसे असते तर खोलीत काहीतरी नक्कीच सापडले असते, ज्यावरून हे सिद्ध झाले असते की माझ्या नंदेला खरोखर झटके येतात. पण मला आता अनिकेतवर शंका येत होती. अनिकेतचा तिला डॉक्टरकडे नेण्याचा कोणताही हेतू दिसत नव्हता. मी विचार करत होती की आत्ता मी काय करायला हवं. मी तिच्या खोलीची चावी लपवून माझ्या खोलीत घेऊन आली. सायंकाळी दोघेही परत आले. माझा नवरा घरी येताच मला म्हणाला, आता तुझी समस्या लवकरच संपणार आहे. अगदी काही दिवसांचीच गोष्ट आहे. माझ्या नंदेच्या चेहऱ्याकडे बघून वाटत होतं की ती रडतच होती. रात्री अनिकेत पुन्हा त्याच्या बहिणीच्या खोलीत गेला. पण मी ठरवलं होतं की आज काहीही झालं तरी मी संपूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय राहणार नाही की शेवटी माझा नवरा आणि माझी नणंद बंद खोलीत एकटे नेमकं काय करतात. मी चावी लपवून ठेवली होती. मी पटकन चावी काढली. रात्रीचे 2 वाजले होते. मी पटकन खोलीचे कुलूप उघडले आणि आत गेली तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी पाहिले की माझ्या पतीने माझ्या नंदेला दोरीने बांधले होते आणि तिच्या खांद्यावर डोके ठेवून माझा नवरा झोपला होता. माझी नणंद बहुधा जागीच होती. मला पाहून तिने माझ्याकडे आतवारे करून मला बाहेर जायला सांगितले. तिला पाहून मी थक्क झाली. मला अनिकेतला उठवून विचारायचं होतं की हे सगळं काय आहे, पण नंदेने माझ्यासमोर हात जोडल्यावर मी त्या खोलीतून बाहेर आली. माझ्या नंदेची अवस्था बघून मी हैराण झाली होती. आता मात्र मला माझी नणंद मानसिक आजारी वाटत नव्हती, तर उलट अनिकेत मानसिक आजारी आहे असंच वाटत होतं. मी रात्रभर झोपू शकली नाही. माझ्या मनात हजारो विचार चालू होते. मला अनिकेतला विचारायचे होते की त्याने बहिणीला का बांधले होते. या गोंधळात संपूर्ण रात्र गेली. सकाळ होताच मी बहाणा करून माझ्या नंदेला माझ्या रूममध्ये बोलावले आणि तिला विचारलं की मी रात्री जे काही बघितले ते नेमकं काय होतं. तर माझे बोलणे ऐकून नणंद रडू लागली आणि म्हणाली, जेव्हापासून आई आणि बाबा हे जग सोडून गेले तेव्हापासून माझ्या भावाचा माझ्यासोबत वागण्याचा, माझ्यासोबत बोलण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्याला सर्व संपत्ती हडप करायची आहे. तो मला दररोज सांगतो की संपत्तीतील तुझा हिस्सा ही माझ्या नावे कर. माझ्या वडिलांनी आपली सर्व संपत्ती आम्हा 2 बहीण आणि भावांच्या नावे ठेवली आहे. मी नकार दिला तर तो मला मारहाण करतो आणि त्रास देतो. रात्रीही तो मला दोरीने बांधून ठेवतो. तो मला प्रत्येक क्षणी त्रास देतो, जेणेकरून मी घाबरून माझ्या मालमत्तेचा हिस्सा त्याच्या नावे करावा. पण मी माझी संपत्ती त्याच्या नावे करणार नाही. जर मी सर्व मालमत्ता माझ्या भावाला दिली तर तो मला या घरातून कायमचा हाकलून देईल. तो मला त्याच्यासोबत या घरात ठेवणार नाही. माझ्या भावाला चुकीच्या मुलांची संगत आहे. तो सर्व संपत्ती उडवून लावेल. माझ्या नंदेच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून मला धक्काच बसला. माझा नवरा अनिकेत असा घाणेरडा माणूस असू शकतो याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. जर हे सर्व मी रात्री स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नसते तर कदाचित माझ्या नंदेच्या बोलण्यावर विश्वास बसला नसता. पण वास्तव मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. माझ्या नणंदने मला मिठी मारली आणि रडू लागली. वहिनी, मला इथून कुठेतरी पाठवा. माझा जीव वाचवा, नाहीतर माझा भाऊ मला मारून टाकेल. माझा जीव वाचवा. मी तुमच्या पुढे हात जोडते. मला या घरातून बाहेर काढा. आता मी तिला काय सांगू? मी तिला शांत केलं. मी तिला गप्प केलं आणि पुढे काय करायचं या विचाराने मी खरंच गोंधळली होती. काही वेळाने अनिकेत माझ्याकडे आला आणि म्हणू लागला, मी माझ्या बहिणीसाठी स्थळ पाहिलं आहे. काल मी तिला मुलाला बघायला घेऊन गेलो. पुढच्या सोमवारी मी माझ्या बहिणीचे लग्न लावून तिची पाठवणी करून देईन. हे ऐकून मला धक्काच बसला. माझी नणंद मला काही वेगळंच सांगत होती की तिचा भाऊ तिचं लग्न कोणत्या तरी म्हाताऱ्याशी करून देत आहे आणि त्या बदल्यात तो माझ्या भावाला पैसे देणार आहे. आणि तो मला सांगत होता की कुठल्या तरी मुलाशी स्थळ जोडलं आहे. हे सर्व नेमकं काय चाललं होतं? माझा नवरा मला सांगत होता की माझी तर हीच इच्छा आहे
की मला माझ्या बहिणीच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे. मी माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो. आई बाबा गेल्यानंतर आम्ही दोघं बहीण आणि भाऊ एकमेकांचे आधार आहोत. माझ्या बहिणीच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त होऊन मी माझ्या आई वडिलांना दिलेल्या वचनातून मुक्त होईन. अनिकेतच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकून मला धक्काच बसत होता. माझा नवरा अनिकेत खोटं बोलत होता का? आणि तो किती स्पष्टपणे खोटं बोलत होता की तो त्याच्या बहिणीवर खूप प्रेम करतो. मला तर काहीच समजत नव्हतं नेमकं कोण खोटं आणि कोण खरं बोलत होतं. हे दोघेही बहीण भाऊ विचित्र होते. खरं कोण बोलतंय हे ठरवणं मला अवघड जात होतं. त्याने मला त्या मुलाचा फोटोही दाखवला होता. मुलगा खूप देखणा होता आणि वयानेही जास्त नव्हता. तो मुलगा 24 ते 25 वर्षांचा होता. जेव्हा मी ही गोष्ट माझ्या नंदेला सांगितली तेव्हा ती रडू लागली आणि म्हणाली की माझा भाऊ खोटं बोलत आहे. माझ्या भावाने माझं लग्न एका 55 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत निश्चित केले आहे. त्या बदल्यात तो म्हातारा त्याला खूप पैसे देखील देणार आहे आणि त्या पैशांनी त्याला त्याच्या व्यवसायाला चालना द्यायची आहे. माझा भाऊ लग्नाच्या नावाखाली मला विकत आहे. मी काय करू? असे म्हणत माझी नणंद रडायला लागली आणि माझी मदत मागू लागली. मी तिला काय मदत करणार? मला काहीच समजत नव्हतं आणि माझ्या लग्नाला अजून जास्त दिवसही झाले नव्हते. माझी नणंद मला सारखी सांगत होती की वहिनी, मला या घरातून पळवून लावा. मी माझ्या नंदेला विचारले, मी तुला जरी इथून पळवून लावले तर तू कुठे जाणार? तर ती म्हणाली की मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी जाईल. ती एक वकील आहे. ती मला यातून वाचवेल. माझ्याकडे फोनही नाही. नाहीतर आतापर्यंत मी तिला सांगून तिची मदत घेतली असती. मी तिला माझा फोन दिला आणि म्हणाली की तू तुझ्या मैत्रिणीसोबत बोलून घे. तिने माझ्यासमोरच तिच्या मैत्रिणीला फोन लावला, पण तिच्याशी जास्त काही बोलली नाही. फक्त 2-3 शब्द बोलली की माझी वहिनी मला घरातून पळवून लावणार आहे, मग मी तुझ्या घरी येईन. तिने तिच्या मैत्रिणीला असंही सांगितले की तू मला नक्की मदत कर. मला खात्री आहे की तू मला नक्की साथ देशील. माझी नणंद माझ्या पाया पडून मदतीची याचना करत होती, म्हणून मी माझ्या नंदेलाही मदत करायला तयार झाली होती. पण माझ्या मनाला आतून अस्वस्थ वाटत होतं. मग मी ठरवलं की मी अनिकेतला झोपेच्या गोळ्या दुधात मिसळून प्यायला देईन. अनिकेत झोपल्यावर कुठल्या तरी बहाण्याने मी तिला रात्री माझ्या गाडीत लपवून तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडेन. कारण अनिकेतने ड्रायव्हरलाही कडक आदेश देत सांगितले होते की माझी बहीण कुठेही बाहेर जाता कामा नये. रात्रीचे 9 वाजले होते. मी अनिकेतसाठी दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. दूध पिऊन अर्ध्या तासातच अनिकेत आत जाऊन झोपी गेला होता. आमच्याकडे हीच एक संधी होती. मी माझ्या नंदेला म्हणाली, तू जाऊन कारच्या मागच्या सीटवर जाऊन लपून राहा. मी चौकीदाराला सांगितले की गेट उघड. माझ्या आईची तब्येत अचानक खराब झाली आहे. मला माझ्या आईच्या घरी जायचं आहे. चौकीदारानेही लगेच गेट उघडले. मी गाडी रस्त्यावर आणली. काही वेळातच आम्ही एका घरासमोर उभे होतो. माझी नणंद मला म्हणाली की वहिनी, तुम्ही आता घरी जा, नाहीतर आपण पकडले जाऊ. पण मला तिला पूर्ण सुरक्षितपणे घरात सोडायचे होते आणि तिच्या मैत्रिणीलाही भेटायचे होते आणि तिला माझ्या नणंदची काळजी घेण्यास सांगायचे होते. इथून थेट माझ्या घरी जाण्याचा माझा हेतू होता आणि माझ्या आई वडिलांना माझ्या पतीबद्दलचे संपूर्ण सत्यही सांगायचे होते. जी व्यक्ती त्याच्या बहिणीची होऊ शकत नाही ती व्यक्ती माझी काय होणार, असा विचार करत मी गाडीतून खाली उतरली. तेव्हा अचानक एक मुलगा गेट उघडून बाहेर आला. त्या मुलाला पाहून मला धक्काच बसला. हा तोच मुलगा होता ज्याला मी माझ्या लग्नाच्या दिवशी माझ्या नंदेसोबत कारमध्ये पाहिले होते. जेव्हा मी अनिकेतला माझ्या नंदेवर एवढी सक्ती करताना पाहिले तेव्हा माझ्या डोक्यातून हा विचारच निघून गेला होता की त्या कारमध्ये माझी नणंदही असू शकते. मला वाटलं होतं की ती दुसरीच कुठली तरी मुलगी असावी. माझ्या नंदेला एका मुलासोबत गाडीत एकटी फिरण्याचं स्वातंत्र्य कुठे आहे? पण आज जेव्हा माझी नणंद त्या मुलाकडे आली आणि मी त्या मुलाला पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला की तो इथे काय करतोय. माझी नणंद गाडीच्या पलीकडून बाहेर निघाली आणि मला म्हणाली की वहिनी, हा माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे. मी आज जात आहे, तुम्ही सुद्धा घरी जा.
पण मला काहीतरी गडबड जाणवत होती. मी लगेच ठरवले आणि माझ्या नंदेला गाडीत बसायला सांगितले. आपण परत घरी जातोय. पण माझ्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा माझी नणंद माझा हात झटकून त्या मुलाच्या जवळ जाऊन उभी राहिली आणि म्हणाली की माफ करा, पण मी आता परत जाऊ शकत नाही. मला हा मुलगा खूप आवडतो. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि आज मी त्याच्यासाठी खोटे बोलून तुम्हाला इथे घेऊन आली. माझी नणंद आणखीन काही बोलणारच की तेवढ्यात त्या मुलाने माझ्या नंदेला त्याच्या मागे केले आणि माझ्याकडे विचित्र नजरेने बघत म्हणाला, पण मला तुझी वहिनी आवडली आहे. एकावर एक फ्री. त्या मुलाचे बोलणे ऐकून मी घाबरली. माझ्या नंदेलाही शॉकच बसला. तो मुलगा विचित्रपणे हसत म्हणाला, मी तुझ्यासाठीच तळमळत होतो की कधी एकदाची माझ्याकडे येऊन माझी तहान भागवशी. पण आता बघ, तुझ्यासोबत तुझी वहिनीही माझ्या जाळ्यात अडकली आहे. एवढ्यात मी गाडीतून खाली उतरून माझ्या नंदेचा हात धरून तिला गाडीत बसवायला घेऊन आले. तेवढ्यात अचानक त्या मुलाने माझा हात धरला आणि मला घरात ओढायला सुरुवात केली. माझ्या नंदेला राग आला आणि तिने रागातच त्याच्या तोंडावर चापट मारली आणि म्हणाली, नालायक, तू मला फसवलंस. मी तुझ्यासारख्या नालायक मुलासाठी माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या भावाचा विश्वासघात केला. माझ्या नंदेला त्या मुलाला थप्पड मारताच त्या मुलाने त्याच्या आणखीन 2 मित्रांना बोलावले. त्या लोकांचा हेतू मला घातक वाटत होता. मी इथे येऊन खूप मोठी चूक केली होती. ते माझ्या नंदेला हात धरून खेचत आत घेऊन जात होते की त्याच वेळी पोलिसांचे सायरन वाजू लागले. माझा नवरा पोलिसांना सोबत येताना पाहून मी देवाचे आभार मानले. जणू माझ्या जीवात जीव आला होता. पोलिसांनी तात्काळ त्या मुलांना पकडून त्यांच्या गाडीत टाकले आणि तेथून घेऊन गेले. मला आश्चर्य वाटले की माझा नवरा अनिकेतला तर मी झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या, मग तो तिथे कसा आला? तेव्हा अनिकेत म्हणाला की माझी बहीण महिनाभरापूर्वीच या मुलाला भेटली होती आणि ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली होती. मला हे कळताच मी या मुलाची सर्व माहिती गोळा करायला सुरुवात केली. हा मुलगा चांगला असता तर मी माझ्या बहिणीचे लग्न या मुलाशी आनंदाने केले असते. माणूस असल्याचं मला कळलं, पण माझ्या बहिणीचा माझ्यावर विश्वास नव्हता. उलट त्याच्या बोलण्याने प्रभावित होऊन तिने माझ्यावर संशय घेतला आणि घरातून पळून जाण्याचा विचार सुरू केला. तोपर्यंत माझ्या लग्नाचा दिवस आला म्हणून मी तिच्यावर सक्ती केली आणि तिला तिच्या खोलीत बांधून झोपू लागलो, कारण तिने पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता आणि या भटक्या मुलाच्या आतून तिचे आयुष्य उद्ध्वस्त व्हावे अशी माझी इच्छा नव्हती. मी माझ्या बहिणीवर खूप प्रेम करतो आणि तिला उद्ध्वस्त होताना पाहू शकत नाही. तिने तुम्हाला जे काही सांगितले ते खोटं होतं. काल जेव्हा तुम्ही दोघंही योजना बनवत होते तेव्हा मी तुमचे बोलणे ऐकले होते आणि ठरवले होते की तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करा, जेणेकरून सत्य काय आहे हे तुमच्या डोळ्यांसमोर उघड होईल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी सर्व काही पाहू शकाल. असे केल्यानेच माझ्या बहिणीला सत्याची जाणीव होईल, कारण एखाद्या व्यक्तीला ते जाणवल्याशिवाय थांबवता येत नाही. म्हणूनच मी तुम्हा लोकांना जाऊ दिले आणि ती गोळी मिसळलेले दूध फेकून दिले. मला खात्री होती की इथे काहीतरी गडबड नक्कीच होईल, म्हणूनच मी पोलिसांसोबत तुमच्या मागे मागे आलो. हे सर्व ऐकून मला माझीच लाज वाटू लागली. माझी नणंदही खाली मान घालून अश्रू ढाळत होती. ती दोन्ही हात जोडून म्हणू लागली, मला माफ कर भाऊ. या मुलाच्या बोलण्याने प्रभावित होऊन मी स्वतःचेच नुकसान करून घेणार होती. त्याने माझा विश्वासघात केला आणि मला तुझ्या विरुद्ध उभे केले. माझ्या नंदेनेही माझी माफी मागितली. मी आणि अनिकेत दोघांनी तिला माफ केले, कारण तिला तिची चूक कळली होती. हेच खूप होतं. काही दिवसांनी आम्ही तिचे लग्न लावून दिले. आज ती तिच्या घरात आनंदी आहे आणि मी माझा पती अनिकेतसोबत खुश आहे. माझा नवरा अनिकेत हा फक्त चांगला भाऊच नाही, तर एक चांगला नवरा आणि खूप चांगला माणूस देखील आहे. अशी चांगली माणसे भाग्यवंतांनाच मिळतात आणि अनिकेतसारखा नवरा मला मिळाला हे माझं खूप मोठं भाग्य आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका. धन्यवाद.